नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर आपले स्वागत आहे। आपल्या भोवती खूप सारे निगेटिव्ह वातावरण आहे। मग अशा वातावरणात पॉझिटिव्ह कसे राहायचे? आपण जे समजतो की हे निगेटिव्ह वातावरण आहे ते ऍक्च्युअली निगेटिव्ह नाहीये, आपण समजतो निगेटिव्ह आहे। आता तुम्ही म्हणताल, ए बाई नीट समजून सांगते 100% प्रेझेन्स। आपल्या कामात आपले 100% प्रेझेन्स खूप महत्वाचे आहे, त्याशिवाय ते काम आपण एन्जॉय करू शकत नाही। येस, दृष्टिकोन बदलायला पाहिजे। एक उदाहरण देते। आता सकाळी उठल्यावर घर अंगण स्वच्छ करायचं असतं, मग आपण ते काम करता करता आपल्या डोक्यात 100 विचार चालू असतात। म्हणजे जे काम आपण करतोय ते काम करताना तिथे आपण 100% प्रेझेंट असतो का? आता प्रेझेंट म्हणजे गिफ्ट? नो, नाही। प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, वर्तमानात आपण त्या वर्तमानात आहो का? ते घर झाडताना ते घर कसं स्वच्छ होत चाललंय हे आपण कधी नोटीस केलंय? नाही, कारण आपण 100% तिथे प्रेझेंट नसतोच। आपले हात एक काम करत असतात आणि आपलं मन दुसरीकडे असतं। जर हातातल्या कामामुळे तुम्ही बोर झालात तर तुमचे लक्ष इकडे तिकडे भटकायला लागते आणि ते हातातलं काम तुम्हाला ओझं वाटायला लागतं, नकोसं वाटतं। तेव्हा आपल्याला स्वतःला एक सवय लावायची आहे, जे आपण काम करू पूर्णपणे त्या कामात 100% राहू। बघा, प्रयत्न करून तुमच्या लक्षात येईल की ते काम करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कधी लक्षातच आल्या नाही। तुमच्यात आलेल्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही अवतीभोवतीचे वातावरण बदलता। तुम्ही तुमचं काम एन्जॉय करू लागला तर तुमच्यात पॉझिटिव्हिटी येते, सगळं जग तुम्हाला सुंदर वाटायला लागते। मग तुमच्यात ती ताकद येते की समोरचा माणूस जर काही तुमच्याशी बोलत असेल किंवा काहीतरी सांगत असेल तर तुम्ही तिथे 100% प्रेझेंट असाल। त्या समोरच्या माणसाचे प्रॉब्लेम्स ऐकून काय माहित, तुम्ही कदाचित त्याच्यावर छानसं सोल्युशन शोधताल। पॉझिटिव्ह राहिल्याने तुमच्यात नकळत एक समजूतदारपणा यायला लागतो। तुम्ही समोरच्या माणसावर वैतागत नाही किंवा रागवत देखील नाही, कारण त्याच्या वागण्याच्या मागचे कारण तुम्हाला माहित असते। बघा, प्रयत्न करून जी गोष्ट तुम्हाला आवडत नव्हती ती कदाचित आवडायला लागेल। स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना करणे बंद करा, स्वतःला दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन करणे बंद करा। बरेचसे प्रॉब्लेम्स इथूनच सुरू होतात। स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्यासारखा एकतरी माणूस शोधून दाखवा। नाही सापडणार, कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे। देवाने प्रत्येक माणसाला वेगळा आणि स्पेशल बनवला आहे। अहो, एकाच घरातले 2 भावंड सुद्धा हे वेगवेगळे असतात। प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या वातावरणात जन्मलेला वाढलेला असतो। त्या माणसासारखं माझं आयुष्य का नाही, ही सर्वात मोठी निगेटिव्हिटी व डिप्रेशनचं कारण आहे। कंपॅरिझन केल्याने तो माणूस स्वतः दुःखी होतो आणि पर्यायाने तो दुसऱ्याला पण दुःखी करतो। यावर एक सोल्युशन म्हणजे ज्या माणसाचे आयुष्य आवडते त्या माणसाने तिथपर्यंत जाण्यासाठी काय केले याचा अभ्यास केला पाहिजे। मग आपणही त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले पाहिजेत। जळत तडफडत बसण्यापेक्षा, दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आणि आपल्या भोवती निगेटिव्ह वातावरण तयार करण्यापेक्षा जागृतपणे विचार केला पाहिजे। म्हणून मी पहिल्या पॉइंटमध्ये तेच सांगितले की जे आपण करतो तिथे 100% प्रेझेन्स असले पाहिजे। जेव्हा माणसाचं मन एकीकडे आणि शरीर एकीकडे असते तेव्हा ते मन इकडे तिकडे भटकायला लागते आणि मग ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हे माणूस बघायला लागतो आणि पर्यायाने दुसऱ्याचे आयुष्य बघून दुःखी होतो। म्हणूनच मी सांगते, जे आपल्याकडे आहे त्यात 100% देण्याचा प्रयत्न करा। बघा किती फरक पडतो ते। कंपॅरिझनच करायचे ना, मग ते स्वतःशी करा। आधी मी कशी होते, आता मी कशी आहे, माझ्यात किती प्रगती झाली हे बघितलं पाहिजे। जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागाल, 100% स्वतःला द्याल, तेव्हा तुमच्यात पॉझिटिव्हिटी यायला लागेल आणि स्वतःबद्दल चांगला विचार करायला लागेल आणि तुमच्यात झालेल्या बदलामुळे तुमच्या अवतीभोवतीचं पण पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हायला लागेल। मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल की सगळा खेळ एकाग्रतेचा आणि मानसिकतेचा आहे। आपण इतरांशी कसे वागतो बोलतो यावर सगळे अवलंबून आहे। आपले विचार जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्या भोवतीचं वातावरण पण पॉझिटिव्ह राहते। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या भोवती पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी तुम्ही काय करता हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।